नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। परवाच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची। तर काल व्हिडिओ मी अपलोड नाही करू शकले, म्हणजे परवा दिवशी मी व्हिडिओ शूट केलाच नाही, त्यामुळे काल मी व्हिडिओ अपलोड केलाच नाही। आणि आज व्हिडिओ मी सकाळ सकाळ शूट केला आणि दुपारनंतर एडिट केला आणि संध्याकाळी अपलोड करते म्हणलं, कारण सगळ्यात ताई मावशी माझ्या मैत्रिणी व्हिडिओची वाट पाहत असतात ना, म्हणतात छाया तू रोज व्हिडिओ टाकत जा, पण असं पाहुणे रावळे आले किंवा काही काम आलं ना ताईनं व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला गेला नाही ना, मग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकायला राहतच नाही। तर कसं आहे ना, मला पण कधीमध्ये अशी सुट्टी मारावं वाटते, थोडंसं निवांत राहावं वाटतं, त्यामुळे मी कधीमध्ये अशी सुट्टी मारून निवांत राहत असते सगळ्यापासून लांब थोडंसं। आणि कसं आहे ना, फौजी साहेबांना पण ड्युटी असते, ते ड्युटी करतात, त्यांना पण एक दिवस सुट्टी मिळते, मुलं कॉलेजला जातात त्यांना पण सुट्टी मिळते, राजूला पण सुट्टी मिळत असते, जे ऑफिशियल वर्क करतात ना तर त्यांना सुद्धा सुट्टी मिळते, मग मला का नको सुट्टी असं वाटतं। त्यामुळे मी एका दिवशी काय करते, व्हिडिओ पण शूट नाही करायचा, एडिट पण नाही करायचा, फक्त घरातलं काम आवरायचं आणि निवांत राहायचं, थोडासा दुपारी आराम करायचा, असं मी कधीमध्ये सुट्टी मारत असते ताईंनो। आणि हे पहा, सकाळ सकाळ माझी देवपूजा पण झाली आणि मंदिरामध्ये पिवळे कपडे टाकलेत ना मी, तर आपलं मंदिर एकदम उठून दिसतंय, खूप भारी वाटतंय। आणि जास्वंदीला खूप फुलं निघायला लागलीत बरं का आजकाल, लाल जास्वंदीला पण खूप निघतात आणि पिवळ्या जास्वंदीला पण खूप निघतात। तर देवपूजा झाली माझी, आता बाकीच्या कामाला मी सुरुवात करते। आता बाहेरचं सगळं सकाळी मी झाडून सडा वगैरे झाला होता पाण्याचा, पण रांगोळी राहिली होती थोडीशी काढायची, तर दारामध्ये रांगोळी काढली मी उंबरठा पुसून, कारण बोरच्या पाण्याचे डाग पडले होते ना त्यामुळं। आणि त्यानंतर फुलं तोडले मी आणि देवपूजा करून घ्यावं म्हणलं। देवपूजा झाली, मुलाला जायचं कॉलेजला, तर त्याचा डब्बा दिला की मग मी निवांत होत असते। त्याला खिचडी बनवली, कारण शनिवार पकडत असतो तो ना, तर शनिवारचा उपवास धरत असतो सागर। आणि हा व्हिडिओ आहे सकाळचा आणि मी हा व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करते, कारण परवा दिवशी व्हिडिओ शूट झालाच नव्हता माझ्याकडून, त्यामुळे माझ्याकडं काल व्हिडिओ एडिट करायला अपलोड करायला व्हिडिओच नव्हता, त्यामुळं आपला काल व्हिडिओ येऊ शकला नाही। आणि आज सकाळी मग हा खिच्याचा व्हिडिओ शूट केला मी। आणि आता म्हणलं ताई मावशी सगळ्या मैत्रिणी वाट पाहत असतात व्हिडिओची ना, तर पटपट मी आता एडिट करते आणि संध्याकाळपर्यंत व्हिडिओ अपलोड करते। तर तांदळाचे पापडे मला करायचे आहेत म्हणलं, तर तुमच्याशी पण रेसिपी मी शेअर करते। तांदळाचे हे खिचे पापड अगदी सोपे पद्धतीने मी करत असते आणि एक थेंब तेल न वापरता करत असते, तर ते कसे करायचे मी तुमच्याशी शेअर करते। कारण उन्हाळी वाळवणाला आपण थोडं जरी तेल वापरलं ना, थोड्याच दिवसामध्ये त्याचा असा खवट वास येतो तेलाचा, त्यामुळे मी अजिबात तेल वापरत नाही। बटाट्याचे पापड केले ना आपण, त्याला पण मी एक थेंब सुद्धा तेल वापरलं नव्हतं। आता मी इथं एक कुकरचा डब्बा भर पीठ घेतलंय, तर हे तांदळाचं पीठ आहे ना, मी आयतच आणलंय, तुम्ही पॅकेट फोडलेलं पाहिलं असेल, तर हवं तर आपण तांदूळ धुवून सुकून ते वाटून पण आणू शकतो, पण मी आयतच घेतलंय। आणि वाफेवरच्या पापड्या करायच्या ना आपल्याला तांदळाच्या, त्याला प्रॉपर तांदूळ भिजूनच द्यावा लागतात, तरच त्या पापड्या छान येतात। पण हे खिच्या पापडसाठी आपण आयतं पीठ वापरलं तरी पण चालतं, एकदम पांढरं शुभ्र पीठ असतं। तर कुकरचा डब्बाभर मी अगदी थोडंसं कमी कुकरचा डब्बाभर पीठ घेतलं आणि जेवढं पीठ आहे ना तेवढंच आपण पाणी घ्यायचं असतं, मोजून घ्यायचं असतं, त्यामुळे मी ते पीठ दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतलं आणि त्याच डब्याने मी पाणी मोजून घेतलं आणि पातेल्यामध्ये आता तापायला ठेवलंय। तर लाईटीवरची शेगडी माझ्याकडं आणि तर टेरेसवरती आपल्या लाईटीचे पॉईंट आहेत ना, तर तिथंच आणली मी ती शेगडी आणि सगळं वरतीच करणार आहे। टेरेसवरती आपण ग्रीन नेट टाकलेलं आहे ना, तर सावली पण असती आणि मोकळ्या वातावरणामध्ये कंटाळा पण येत नाही करायला। आता पाण्याला आली उकळी, त्याच्यामध्ये पोळी खायचा जो चमचा असतो ना, तो चमचाभर पापड खार घातलाय आणि तोच चमचाभर मी मीठ घातलंय, चवीनुसार मीठ घालायचं, आपल्याला कमी वाटलं नंतर तर आपण थोडं टाकू शकतो, पण खारट जर झालं ना उन्हाळी वाळवण आपलं, ते काहीच कामाचं राहत नाही, खूप खारट लागतं ते, त्यामुळं थोडंसं बेताचंच आपण मीठ घालायचं असतं। आणि एक चमचाभर मी जिरा घातलाय आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये हे पीठ घातलंय आणि पटपट असं लाटण्याने किंवा चम्मचने असं हलवून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित पाणी लागलं जाईल आणि ते छान वाफवण। तर काही काही तांदळावर सुद्धा डिपेंड असतं, आपल्याला थोडंफार पाणी जास्त पण लागू शकतं, त्यामुळं गरम पाणी थोडंसं साईडला ठेवायचं। आपल्याला वाटलं ना की आता पीठ थोडं थोडं कोरडं वाटतंय, थोडं पाण्याची गरज आहे, तर आपण थोडंसं पाणी घालायचं, ते मिक्स करायचं व्यवस्थित आणि एकदम मंद गॅसवरती झाकण ठेवून त्याला छान वाफ द्यायची। तर बऱ्याच ठिकाणी मी असं पण खिचे पाहिले की असं हटून घेतलं ना, ते नंतर पुन्हा
कुकरचा डबा असतो ना त्याच्यामध्ये पीठ घालतात आणि त्याला पुन्हा 1-2 शिट्ट्या देतात आणि मग पापड्या करतात, म्हणजे खिचे करतात. तर मी तसं नाही करत, मी असं हटून घेते व्यवस्थित. सगळं असं वाटलं ना आता पीठ एकदम ओलं झालंय सगळं, आणि मग झाकून ठेवून देते मंद गॅसवरती. नाहीतर मग खाली पातेलं ठेवायचं आणि त्याच्यावरती हे पुन्हा पिठाचं पातेलं ठेवायचं, झाकण ठेवून 5-10 मिनटं ठेवायचं. ते छान असं म्हणजे वाफवलं जातं आणि त्याला मस्त पुन्हा मळायचं हाताने आणि मग पापड्या करायच्या, तर छान झाले जातात. डबल त्याला काही म्हणजे वाफवायची गरज पडत नाही. आता खाली शेगडी चालूच होती, तर मी ते पटपट पीठ आहे ना हटून घेतलं, मिक्स करून घेतलं सगळं. त्याला काही पाण्याची गरज पडली नाही. तर खाली पाणी ठेवलंय पातेल्यामध्ये, त्याच्यावरती पातेलं ठेवलंय म्हणजे त्याच्या गरमीने जरा थोडंसं ते वाफवलं जाईल छान. कारण तसंच जर गॅसवर शेगडीवर आपण हे पिठाचं पातेलं ठेवलं ना, खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे असं पाण्यावर ठेवलंय मी थोड्या वेळ. आता काढून घेते. हवं तर आपण कुकरच्या डब्यामध्ये ठेवून झाकून कुकरला 1-2 शिट्टी पण घेऊ शकतो, पण काही गरज नाही पडली. एकदम छान झालं हे पहा. आता याच्यामध्ये मी ओतून घेते. तर हे पाण्यावर ठेवलं होतं पातेलं, त्याच्यामुळे अजिबात लागलं नाही. तसं जर आपण शेगडीवर गॅसवर ठेवलं असतं ना, ते खाली लागलं असतं. तर असं ओढणे नाही तर पांढरा कपडा घ्यायचा आणि छान त्याला आता मळून घ्यायचं. आता मी तांबे घेते, तांब्याने थोडस असं याला रगडीते. असं हाताला चटके बसत आहेत ना, त्याच्यामुळे थोडस असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर मग हाताने मळलं तरी चालेल. गरम आहे त्याच्यामुळे असं कपड्यात टाकायचं आणि मळून घ्यायचं. असं कॉटनचा कपडा आहे ना, त्यामुळे ते काही दिसेना ट्रान्सफर. तर असं गरम गरमच थोडं मळलं ना तर पीठ छान होतं. असं मळून घेतलं मी. आता याला काढू आपण. असं हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे ते चिटकत नाही. आपल्याला अजिबात तेल नाही वापरायचं. कुठल्याही वाळवण्याला आपण तेल वापरलं ना काय होतं, त्याचा खवट वास येतो. त्याच्यामुळे असं थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि काढून घ्यायचं, मळायचं. तर असं थोडंसं हाताला पाणी लावलं ना, अजिबात पीठ चिपकत नाही हाताला. आणि तेल नाही लावायचं, तेलाने खवट वास येतो. किती छान पीठ तयार झालंय. आता इथं अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण जसं पापड बनवतो ना, पापडाला पीठ मळतो ना, एकदम निबार मळतो, तसं नाही मळायचं. इथं आपले खिचे पापड आहेत हे, आपल्याला पुरी यंत्राने करायचे नाही हे पापड. तर व्यवस्थित ते असे पसरले गेले पाहिजे. नाहीतर मग आपण जर जास्तच घट्ट मळलं ना तर ते पुरी यंत्राने सुद्धा व्यवस्थित दाबले जाणार नाही. त्यामुळे पीठ हटताना आणि मळतानाच लक्षात घ्यायचं की जास्त घट्ट पण नाही, निबार नाही झालं पाहिजे पीठ, म्हणजे पुरी यंत्राने आपले पापड छान झाले जातील. नाहीतर मग थोडं जर घट्ट झालं ना आपल्याकडून पीठ, तर आपण असं थोडंसं पुरी यंत्राने दाबून ते लाटण्याने सुद्धा लाटू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. आपण 2 in 1 आपल्याला हवं तसं आपण पापड करू शकतो. तर पिठाचे मी सगळे असे लांब लांब उंडे करून घेतले. ते पातेल्यामध्ये झाकून ठेवले. थंड पडलं ना ते असं खरपसल्यासारखं होतं ना पीठ, त्यामुळे झाकून ठेवायला लागतं. आणि जसं आपल्याला उंडे करायचे आहेत ना तसं ते पातेल्यामध्ये मी थोडं थोडं पीठ घेते. तर आकाश पण मला करू लागतोय. आकाशच घरी आहे, तर आकाशच सापडतो मला नेहमी असं उन्हाळी वाळवण करायला. सागर लवकर जातो कॉलेजला, राजू जातो कामाला, फौजी साहेब पण जातात आणि मग आकाशच राहतो. कारण आकाश जातो 4 वाजता क्लासला नगरला.
तर त्याच्या टायमापर्यंत मग दुपारी तुम्हाला करू लागतो जरा असं थोडंसं. तर तो म्हणला मी लागतो तुला पापड करू. आणि किती केलं तरी मुलं ते मुलंच राहिले ना, तर थोडंसं ते असं करू लागले ना, नंतर त्यांना कंटाळा येतो. त्यामुळं मी उन्हाळी वाळवण आहे ना थोडं थोडंच करते. आता आपण खिचे पापडाचं 1-2 किलो ते मळून ठेवायचं आणि मुलं आपल्याला करू लागतात. मग मुलांना कंटाळा येतो जास्त वेळ बसायचं म्हणल्यावर आणि थोडं असलं ना मग ते आनंदाने करू लागतात. थोडं राहिलंय मग ते असं हुरपाने करू लागतात आपल्याला. तर त्यामुळं मी काय करते असं उन्हाळी वाळवण ना थोडं थोडंच करते. भले ते 2-3 बाऱ्या का करणं होईना, पण मी थोडं थोडंच करते. मग मुलं पण मला करू लागतात आणि मला घरातलं पण भरपूर काम असतं ना, त्यामुळं मी पण असं जास्त नाही मळून ठेवत, थोडं थोडंच करते. तर तुम्ही बघू शकता मी असं प्लास्टिकच्या पिशवीवर करते. मुलाला सांगितलं होतं बटर पेपर घेऊन ये, पण बटर पेपर त्याला काही मिळाला नाही. त्यामुळं मी अशा पिशव्याच घेतल्यात आता आणि तो करतोय पुरी यंत्राने आणि मी पोळपाटाने असं दाबते तर छान झाले जाते. तर असं पोळपाटाने किंवा पुरी यंत्राने पापड दाबला आपण आणि आपल्याला वाटलं ना आता जाडसर राहतोय बाबा, तर आपण ते प्लास्टिकच्या पिशवीवरच तसं हे तुम्ही बघू शकता असंच लाटण्याने पण लाटून थोडंसं पातळ करू शकतो. तुम्हाला मी फक्त दाखवते, पण काही लाटायची गरज नाही पडत. जास्त पातळ पण चांगले होत नाही ते. थोडेसे मीडियमच पाहिजे, जाडसरच पाहिजे. मग छान फुलतात पण आणि छान लागतात आणि एकदम असे काचेसारखे पातळ जर आपण पापड केले ना, तर त्याच्यामध्ये तळल्यानंतर तेल पण ओढलं जातं आणि थोडेसे जाडसर असले ना, त्याच्यामध्ये अजिबात तेल ओढलं जात नाही. तर मी थोडेसे असे जाडसरच ठेवत असते, तर छान होतात. तर तुम्ही बघू शकता आपले खिचे पापड किती छान होतात. अजिबात चिपकत नाही, काहीच नाही. तर मी डबल त्याला कुकरमध्ये वाफवलं, पण नाही पिठाला. नुसतं आधीचं थोडंसं हटवून घेतलंय, पण झाकून ठेवलं होतं पाण्यावरती थोडंसं. तर ते पीठ छान वाफवलं गेलं आणि मस्त त्याला मळून घेतलं होतं. तर खिचे पापड आपले एकदम मस्त झालेत आणि पाण्यामध्ये जिरा टाकला ना आपण, तर ते पाणी जास्त नाही उकळून द्यायचं जास्त वेळ, म्हणजे पापड आपले जास्त पिवळसर होतात. पण काही हरकत नाही, पिवळे पण ते छान लागतात खायला. पण मी पाण्यामध्ये जिरा टाकल्यानंतर जास्त उकळून नाही दिलं, त्याच्यामुळं जास्त पिवळे नाही झाले आपले पापड. तर हवं तसं आपण करू शकतो. मी जिरा टाकलाय फक्त पापडामध्ये. हवं तर तुम्ही हावरी पण थोडीशी घालू शकता. कोणी हावरी घालतं, कोणी खसखस घालतं. मी फक्त जिरे घातली. तर हे पहा आकाश मला किती छान पापड करू लागतोय. तर त्या दिवशी आपण साबुदाणा बटाट्याचे जे पापड केले होते ना, ते पापड पण मला आकाश करू लागला होता आणि साबुदाणा बटाट्याच्या चकल्या केल्या होत्या त्यावेळेस मला सागर करू लागला होता, मोठा मुलगा. तर असं आहे, माझे मुलं आहेत ना ताईंनो, मला मुलीची उणीव अजिबात भासून देत नाही. असं मला वाटतच नाही की मला मुलगी नाही बाबा आता. तर मुलं माझे मला समजून घेतात आणि प्रत्येक कामामध्ये मला मदत करतात. आकाश थोडासा आहे बरं का, नौटंकी आहे. तर त्याला काय कोणतं काम सांगितलं ना, तो पहिलं म्हणणार, "मम्मी दादाला सांग ना." तर दादा कधी नाही म्हणत नाही. दादाला सांगितलं, "दादा हे कर रे बाबा." तर दादा ते गपचूप करत असतो. त्याच्या तोंडात नाही कधी येतच नाही. पण आकाश नाही म्हणत असतो. पण आता दादाच कॉलेजला गेलाय ना, आकाशच घरी आहे. तर मी असं करत होते वरती पापड. आला वरती आणि म्हणला, "मी करू लागतो तुला थोडंसं, एकटी कव्हर करशील." मला कोणी असं शूट घ्यायला नसलं ना, मोबाईल धरायला नसलं, तर मी काय करत असते, आपल्या ट्रायपॉडला मोबाईल लावून देते आणि एकटीच शूट घेते आणि एकटीच काम करत बसते कोणी नसल्यावर. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येतात की तुझं व्हिडिओ शूट कोण घेतं? तर ट्रायपॉड येतं ना, ट्रायपॉडला मी मोबाईल लावून देत असते ताईंनो. प्रत्येक वेळेस असं व्हिडिओ शूट घ्यायला कोणी अवेलेबल नसतं. सगळ्यांना सगळ्यांचे कामं असतात. फौजी साहेबांना ड्युटी करावीच लागते. राजू जातो कामावर, मुलं जातात कॉलेजला. आकाश इतक्यात राहतो आता दुपारपर्यंत घरी, तो पण जातो नंतर क्लासला. तर असं आहे, कोणी घरी असलं नसलं तर माझं काम मी कधीच थांबवत नाही. आपल्या ट्रायपॉडला मोबाईल लावून देते आणि एकटीच शूट करते आणि एकटीच कामं करत बसते. कोणी असल्यावर तर मला मदत करतातच म्हणा. तर पहा आपल्या आता पापड्या बऱ्याच झाल्यात, थोड्याशा राहिल्यात, तेवढ्या मी करून घेते आता. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.